आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर राज्य सरकार, भाजप तसेच महायुतीवर जोरदार टीका केली. उमेदवारीपासून ओबीसी आरक्षण, लाडकी बहीण योजना, गॅस दरवाढ, पतंजली कारवाई आणि भाजपमधील आयात उमेदवारांपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. भाजपने सुद्धा कुठे केलं, काल रात्री उशिरा केलं. म्हणजे भाजप एवढे प्रचंड ताकद सत्ता असताना एवढी घाबरून होती की शेवटपर्यंत त्यांना उमेदवारी घोषित करण्यासाठी म्हणजे विलंब केला. याचा अर्थ असा आहे की त्यांनी सुद्धा एक सावध रीतीनं पाऊल टाकलं आहे. आमच्याकडे तर संख्याबळ अनेक नाहीच बरोबर, अनेक ठिकाणी फार कमी आहे. अशा स्थितीत या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार लढतो, उभा करतो आणि ताकदीनं लढतो. नरेंद्र मोदी म्हणतात मी ओबीसी आहे, इथले मुख्यमंत्री म्हणतात माझा DNA ओबीसी आहे, आमचा DNA ओबीसी आहे. माझा नाही म्हटलं, आमचा DNA ओबीसी आहे पक्षाचा. आता पक्षाचा DNA ओबीसी, पंतप्रधान ओबीसी आणि ओबीसीवर अन्याय आहे का? देखा संविधानिक तरतुदीनुसार SC STला तर त्यांच्या 100% आरक्षण आपण देतो, परंतु ओबीसीला जे आरक्षण आपण देतो 27% आणि हे सगळं मिळाल्यानंतर 50%च्या वर जाणार. आता 50%च्या वर जात आहे म्हणून ओबीसीचंच आरक्षण कमी करा असा जर फतवा हे सरकार काढत असेल तर याचा अर्थ असा आहे की ओबीसी विरोधी सरकार आहे. ओबीसीचं प्रचंड यातून नुकसान होणार आहे. पुढच्या जिल्हा परिषदामध्ये तेच लागू होईल. झालेल्या निवडणुकामध्ये सुद्धा अनेक ओबीसी उमेदवार आता निवडून आलेत, त्यांना सुद्धा पदावर त्यांच्या गदा येणं येईल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारकडून निर्माण केली जाते. बेकलपणा ह्या ग्रामविकास विभागाचा 50%च्या वर गेल्यावर ओबीसीचं आरक्षण कमी करा. सर्वोच्च न्यायालयात अजून निकाल प्रलंबित आहेत. थापाड्या मारण्याचं काम सरकार करते आहे. मग त्यांना काय लाज वाटत नाही का? लवकरात लवकर निकाल लावून घेतले पाहिजेत. कशाला तारीख पे तारीख मागत आहेत? 80 लाख महिला ज्या कमी केल्या यांचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीमध्ये वापर झाला. निवडणूक झाली, महानगरपालिका झाल्या, अर्ध्या जिल्हा परिषदा झाल्या, नगरपरिषदा झाल्या. आता लाडकी बहीण, तुझा काय आमचा संबंध? बहीण तिकडे, भाऊ इकडे. भाऊ खुर्चीवर बसून मस्त मजा मारतो आहे, दाबून माल खातो आहे, महाराष्ट्र लुटतो आहे. लाडक्या बहिणीला हव्यावर सोडून दिला आहे. जा तू मर का वाच. 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल. आणि असेच हे तडफडून ज्या महिलांचा श्राप फार मोठा असतो, ज्यावेळेस ती बोटं मोडून मनातून अंतःकरणातून श्राप देते ना, त्यावेळेस यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ती आता गावागावात सत्यानाश करायसाठी यांचा टपलेली आहे. आणि ज्या दिवशी जातील निवडणुकीच्या मतं मागायसाठी तर यांची पूजा ती ते करेल. हे जे बनवाबनवी केली, फसवणूक केली लाडक्या बहिणीची, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. कारण तो बाबा रामदेव, त्याचं कारण पूर्ण दोन्ही डोळे काही पूर्ण उघडे असतात असं नाही आहे. त्यामुळे त्याचं तो जेवढं मधमाशा नाहीत किंवा पोळे निघत नाही तेवढा तो सहज विकतो. जेवढी गाया नाही आहे तेवढा तो तूप विकतो. म्हणजे जे काही जेवढं मिळत नाही देशात त्याच्यापेक्षा 4 पट तो विकतो. याचा अर्थ असा आहे कारण त्यामध्ये भेसळ आहे आणि तो भेसळ आहे म्हणून पकडला गेलेला आहे. नाही, ते तर अर्धे काँग्रेसमध्ये आहेत. आता मी सगळ्या काँग्रेसवाल्याला सांगतो, चला पूर्णच भाजपमध्ये जाऊ आणि भाजपमधून पूर्ण घेऊन आपण वापस येऊ, म्हणजे हे भाजपमुक्त महाराष्ट्र देश होऊन जाईल. अशी परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे. जे काही जाते आहेत आता अर्ध्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री तर हे काँग्रेसमधूनच गेलेले आहेत. आता अर्ध्यापेक्षा अधिक आमदार भाजपमध्ये गेले, जे आपल्या काँग्रेसमधून गेलेले आहेत. आता विधान परिषदेमध्ये उमेदवार जे आहेत ते तर अर्धे काँग्रेसमधूनच आहेत. त्यामुळे आता पुरीच काँग्रेस भाजपमध्ये विलीन करा आणि भाजपमधून भाजपवाल्याला ओरिजिनल हटवून टाकून ओरिजिनल काँग्रेस करा. आता अशी परिस्थिती होईल. आता काय आहे, सत्तेसाठी वाटेल ते, केवळ काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत. आता भाजप काँग्रेसयुक्त भाजप होत चालली आहे हे त्यांना दिसत आहे. त्यामुळे हे जे काही लोकांशी बनवाबनवी, लोकांच्या शब्दाचा छल करून, धार्मिक भावना भडकवून जे काही चाललं आहे त्याचं उत्तर जनता मागेल. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.